आता जाऊयात परभणीमध्ये यावेळेस महापौरपदी ठाकरेंच्या सेनेचे सय्यद इक्बाल हे विजयी झालेले आहेत। ठाकरेंच्या सेनेचे सय्यद इक्बाल यांचा परभणीच्या महापौरपदी विजय झालेला आहे। ठाकरेंच्या सेनेचे सय्यद इक्बाल यांना 39 मतं मिळाली आहेत, तर भाजपचे उमेदवार तिरुमला खिल्लारेंना 26 मतं मिळाली आहेत। आम्ही विश्वास सगळ्याला 65 ते 65 नगरसेवकाला आम्ही विश्वासामध्ये घेऊन सगळ्याला सोबत घेऊन काम करणार आहे आणि प्रत्येक उमेदवारांना जनतेने त्यांना मत दिलेलं आहे। ती त्यांची भावना त्यांची आहे, आम्ही त्यांचा विश्वासघात करणार नाही। प्रत्येक 65 ते 65 उमेदवार जे सगळे माझे हे मुस्लिम चेहरा हे काय नाही, आम्ही सगळे लोक आमच्या सोबत आहे। प्रत्येक समाज आमच्या सोबत आहे। आम्ही जेव्हा मत झाले ना साहेब, तुम्ही बघू शकता जवळपास 2,500 ते 3,000 मत आम्हाला सगळे अदर समाजाचे भेटलेले। आता सर्वांचे मी पहिल्यांदा मनपूर्वक धन्यवाद म्हणतो, कारण की यांनी माझ्यावर विश्वास जो टाकला की उपमहापौर पदाचा, तो नक्कीच मी त्यांचा सार्थक करेन। नक्कीच पहिल्यांदा सगळ्यात पहिला कचऱ्याचा जो विषय आहे आणि कर्मचाऱ्यांचा पगारीचा हा नक्कीच लवकरच मार्ग लावण्याचा प्रयत्न करू। परभणी शहर महानगरपालिकेत जगात जर्मनी भारतात परभणी ज्या पद्धतीने म्हणलं जाते ते कुठेतरी परभणीत एक विकासात्मक चेहरा परभणीचा दिसाव, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत। बघूयात पुढची बातमी। संजय शिरसाट यांना मुलगी हर्षदा शिरसाट यांना उपमहापौर करायचं होतं असं राजेंद्र जंजाळ यांनी म्हटलंय। संजय शिरसाट यांनी म्हणून माझ्या नावाला विरोध केल्याचं देखील जंजाळ म्हणतायत। शिंदेच्या शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर, तर राजेंद्र जंजाळ यांच्यासारखं सर्व गुण संपन्न नेतृत्व मिळालं हे भाग्य असं संजय शिरसाट म्हणतायत। एकनाथ शिंदे साहेबांनी माझं नाव जाहीर केल्यानंतर त्यांनी माझ्या नावाला विरोध केला होता। विरोध का केला होता हा प्रश्न माझ्यासमोर सुद्धा आहे आणि त्याचं उत्तर पालकमंत्री साहेबच चांगल्या पद्धतीने देऊ शकतात। परंतु त्यांना त्यांच्या मुलीला उपमहापौर करायचं होतं। नंदकुमार घोडिले यांनी माझं नाव फायनल झालेले असताना सुद्धा महापालिकेत येऊन फॉर्म घेऊन गेले होते आणि हर्षदा शिरसाट यांचा फॉर्म त्यांनी भरला होता, परंतु व्हीप आल्यामुळे ते फॉर्म भरू शकले नाही, तर ते फॉर्म भरायला निघाले होते। त्याच्यामुळे निश्चितच त्यांच्या मनामध्ये काय आहे मी अनेक वेळेस विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु अजूनही मला त्याचं उत्तर मिळालेलं नाहीये। जंजाळासारखं कुशल सर्व गुण संपन्न नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमचं भाग्य आहे। त्यांना जे काही इतका मोठा पदभार मिळालेला आहे, खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्यापासून मुकलो असतो। त्यांनी ते उपमहापौर पदाचा कार्यभार चांगला करावा, माझ्या त्यांना त्या कार्यकालामध्ये चांगलं काम केलं तर भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो अशी माझी त्यांना शुभेच्छा। आणि आता एक वेगळी बातमी आहे। अहिल्यानगरमधील सौंदाळा ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक असा निर्णय घेतलेला आहे। जातमुक्त गाव ठराव एकमुखी इथं संमत करण्यात आलेला आहे। गावकऱ्यांचा माझी जात मानवचा असा नारा देखील आहे। सोशल मीडियावरील संदेशांना गावकरी थारा देणार नाहीयेत। माणुसकी म्हणूनच आपण मानायची आणि सगळ्यांनी जे काही वेगवेगळे उत्सव आहेत, सण उत्सव आहेत, याच्यामध्ये एकमेकांच्या कुटुंबासारखं सहभागी व्हायचं आणि जातीपातीचा समूळ नाश करायचा, अशा पद्धतीने आम्ही जातमुक्त ठराव केलेला आहे। आमच्या गावात तसं बघितलं तर आतापर्यंतही कुठं काही मतभेद नाहीत, कुणाचे वादविवाद नाहीत झाले नाही आणि आता या ठरावामुळं निश्चितच इथून पुढच्या काळातही अगदी सलोख्यानं आणि गुण्यागोविंदानं गावातील सगळे लोक नांदतील, निश्चितच ही खात्री आहे। जातीशी मुक्त झालीच पाहिजे समजा, आणि प्रत्येक गावाने पण हा ठराव घेतला पाहिजे की जातमुक्त हो।